यावर्षी शेतकऱ्यांनी जवळपास 75-80% हे लागवड ही कांद्याची केली आहे. शेतकऱ्याला वाटलं की प्रत्येक वर्षासारखा आपला थोडाफार भाव मिळेल, पण यावर्षी अशी बेकार परिस्थिती झाली आहे की एक तर रोप एकत्रित घेऊन लावलेलं असतं, त्यातमध्ये खत त्यानंतर पुन्हा फवारणी, मजूर काढायचा बिडाचा खर्च केला तर ते एक काहीच परवडत नाही. आणि आजकाल कांद्याला काय झालंय 2 रुपयापासून एक 1500-1600 पर्यंत भाव आहे, परंतु हा माल मार्केटला न्याय सुद्धा परवडत नाही. कारण की माल हा एकतर यावर्षी काय झालेलं आहे, ज्या क्षेत्रामध्ये 100 पिशव्या माल निघत होता त्या ठिकाणी फक्त यंदा 30 ते 35 पिशव्या माल निघत आहे. त्याच्यामध्ये काढताना काय 20-25% माल खराब निघतोय, काढताना तेवढाच निघतोय आणि भरताना तेवढाच निघतोय. त्यामुळे यावेळेस शेतकऱ्यांची पूर्ण हा शेतकरी अति संकटात सापडलेला आहे. तरी सरकारने काहीतरी कांद्यावरती निर्यात उठवली आहे. जोपर्यंत निर्यात चालू होती तोपर्यंत 25-30 पर्यंत कांद्याचा भाव गेला होता, परंतु हे नगरपालिकेचं इलेक्शन लागलं, त्याच्यानंतर निर्यात बंदी केली आणि त्याच्यानंतर जे भाव पडले ते आज तुम्हाला सांगतो एकही रुपया शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. आज जर मार्केटला माल न्यायचा म्हणला तो कांदा बारदाण्याची पिशवी भेटते 47 रुपयाला एक पिशवी, आणि इथून भाडे तिला 50-55 रुपये. म्हणजे एक पिशवी म्हणजे 50 किलोला खर्च येतोय 100 ते 125 रुपये, आणि तिथं मार्केटमध्ये मग कांदा विकतोय 100 रुपये क्विंटल, 200 रुपये क्विंटल, 300 रुपये क्विंटल. यामुळे सरकारला अशी एक विनंती आहे की एक तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तर तुम्ही करणार म्हणून सांगितलं जूनमध्ये, पण त्यानंतर एक कांद्याचं जी लोकांचे नुकसान झालेले आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एक 5 रुपये 10 रुपये प्रमाणे किलो प्रमाणे शेतकऱ्याला अनुदान द्यावे.